तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं मराठी नोकरी कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, तुम्हाला थंबनेल बघून समजलं आहे नक्की कोणती भरती सुटली। तर मित्रांनो, भरती सुटली आहे बँकेची। तर आता आपण बँकेच्या भरतीची संपूर्ण डिटेल्स अचूक माहिती पाहू मित्रांनो। हे पहा मित्रांनो, SBI बँकेत भरती सुटलेली आहे। त्याचे SBI लोगो आणि SBI रिक्रुटमेंट। तर हा पहा मित्रांनो, लोगो एक मस्त बढियापैकी बँकेचा। तर हे बघा, SBI SO भरती भारतीय स्टेट बँकेत 129 जागांसाठी भरती मित्रांनो। आपली सेंट्रल गव्हर्नमेंटची मित्रांनो जी SBI बँक आहे, भारतीय स्टेट बँक, त्या जागा सुटली मित्रांनो। तर मित्रांनो, आता आपण पाहू पदाचे नाव व तपशील पाहू। म्हणजे कोणतं पद आहे। पहिलं पद आहे मित्रांनो असिस्टंट मॅनेजर इंजिनियर सिव्हिल। पदाचं नाव मित्रांनो असिस्टंट मॅनेजर। पदसंख्या आहे 42+1। पहिलं पद झालं मित्रांनो। दुसरं पद आहे मित्रांनो असिस्टंट मॅनेजर इंजिनियर इलेक्ट्रिकल। याच्या 25 रिक्त जागा आहेत मित्रांनो। तिसरं पद आहे मित्रांनो असिस्टंट मॅनेजर इंजिनियर फायर। याच्या 101 जागा आहेत मित्रांनो। अशा टोटल मित्रांनो 169 जागांचं 3 पदांमध्ये डिवायडेशन दिलेलं आहे मित्रांनो। तर आता मित्रांनो, ह्या तुम्हाला मी जागा सांगितल्या, तर ह्या जागा कास्टनुसार कशा डिवाइड केल्या ते पाहू मित्रांनो। हे पहा मित्रांनो, भरती पूर्ण एक बार खरी मित्रांनो। हे बघा 1/10/2024 त्या हे आहे का मित्रांनो। हे बघा असिस्टंट मॅनेजर इंजिनियर सिव्हिल SC कॅटेगरीसाठी 6 जागा आहेत, ST साठी 3 आहेत, OBC साठी 11 आहेत, EW साठी 3 आहेत, ओपन साठी 19 आहेत। अशा मित्रांनो टोटल 42 जागा आहे। जर तुम्ही PWBD मधून फॉर्म भरत असाल तर VI साठी 0 आहे मित्रांनो, HI साठी 1 जागा आहे, LD साठी 1 जागा आहे मित्रांनो। हे पण मित्रांनो, दुसरा असिस्टंट मॅनेजर इंजिनियर इलेक्ट्रिक SC साठी 3, ST साठी 1, OBC साठी 6, EW साठी 2 आणि ओपन साठी मित्रांनो 13 जागा आहेत। अशा टोटल 25 जागा आहेत मित्रांनो। तिसरं पद आहे असिस्टंट इंजिनियर फायर। यासाठी बघा मित्रांनो SC साठी 16, ST साठी 7, OBC साठी 26, EW साठी 10 आणि OPC साठी 42 अशा 101 जागा। आता मित्रांनो, मी तुम्हाला 169 जागा आहेत। त्यातलं बघा आता बॅकलॉग वॅकन्सीज असिस्टंट मॅनेजर इंजिनिअरिंग सिव्हिल हे बघा ST साठी 1 आहे मित्रांनो अशा। आणि ही करता पण मित्रांनो टोटल 1 जागा आहे, ती +1ची जागा होती मित्रांनो असिस्टंट मॅनेजरची बॅकलॉग वॅकन्सीज। तर या पण मित्रांनो, आता जे डिवायडेशन आहे मी तुम्हाला ब्रांच वाईज सांगितलं, म्हणजे कोणत्या पोस्टसाठी किती जागा आहेत, त्या पण मित्रांनो कोणत्या कास्टसाठी किती जागा आहेत मित्रांनो। तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि तुम्हाला ज्यात सुटेबल तुमच्या कास्टनुसार जागा आहेत त्या पदाला फॉर्म भरून टाका मित्रांनो। आता मित्रांनो, आपण बँकेत किती पद आहेत, त्याच्या रिक्त जागा किती आहेत, कास्टनुसार किती रिक्त जागा आहेत ते बघितलं। आता आपण पाहू त्याच्या शैक्षणिक पात्रता। तर ह्या मित्रांनो, पहिलं पद आहे असिस्टंट मॅनेजर इंजिनियर सिव्हिल। ते बघा 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो तुमच्यासाठी। पद क्रमांक 1ची मित्रांनो ही शैक्षणिक पात्रता आहे। पद क्रमांक 2ची शैक्षणिक पात्रता मित्रांनो 60% गुणांसह इलेक्ट्रिक इंजिनियर पदवी आणि 2 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो तुमच्याकडं। आता तिसरं पद आहे मित्रांनो असिस्टंट मॅनेजर इंजिनियर फायर। बघा BE फायर किंवा BTech सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग किंवा फायर टेक्नॉलॉजी अँड सेफ्टी इंजिनिअरिंग हे तुमच्या मित्रांनो पाहिजे मित्रांनो। आता तुमच्या 2 वर्षाचा अनुभव आहे मित्रांनो। आता मित्रांनो, जी 3 पदे आहेत त्या तिन्ही पदाची मी तुम्हाला शैक्षणिक पात्रता सांगितली मित्रांनो। ज्यानुसार तुमची शैक्षणिक पात्रता असेल त्यानुसार तुम्ही मित्रांनो अप्लाय करून घ्या। आता मित्रांनो, बघूयाची निवड प्रक्रिया कशी होणार आहे मित्रांनो। आता प्रत्येक भरती निवड म्हणजे सिलेक्शन प्रोसिजर कशी असते ते सांगतो। आता या SBIच्या बँकेत जी भरती सुटली त्याची तुम्हाला मी निवड प्रक्रिया सांगतो मित्रांनो। हे पहा सिलेक्शन प्रोसेस बघा। नेम ऑफ द पोस्ट म्हणजे असिस्टंट मॅनेजर इंजिनियर सिव्हिल याची मित्रांनो ऑनलाईन रिटन टेस्ट होणार तुमची आणि त्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू होणार। दुसरं पद आहे असिस्टंट मॅनेजर इंजिनियर इलेक्ट्रिकल। हे बघा त्याची पण तुम्हाला ऑनलाईन टेस्ट होणार आणि इंटरव्ह्यू होणार। तिसरं आहे बघा असिस्टंट मॅनेजर इंजिनियर फायर शॉर्ट लिस्टिंग अँड इंटरॅक्शन। यात तुमची मित्रांनो शॉर्टलिस्ट केले जातील तुमच्या नंतर क्वालिफिकेशननुसार व तुमच्या तुमचा इंटरव्ह्यू होईल मित्रांनो। हे झाले मित्रांनो ही सिलेक्शन प्रोसेस कशी। आता आपण पाहू मित्रांनो ऑनलाईन जी परीक्षा होणार आहे तुमच्या 2 पदांसाठी, त्या ऑनलाईन परीक्षेचा मित्रांनो अभ्यासक्रम कसा आहे मित्रांनो। हे पहा मित्रांनो,
पॅटर्न फॉर ऑनलाईन रिटर्न एक्झामिनेशन ही मित्रांनो परिपूर्ण ही JR मधली माहिती आहे. मी काय माझ्या मनाने ॲड केली नाही, तुम्ही खाली बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया ते JRची मी तुम्हाला पूर्णपणे माहिती सांगतो मित्रांनो. हे पहा जनरल ॲप्टिट्यूड म्हणजे थोडक्यात टेस्ट ऑफ रिजनिंग बघा एकूण 50 प्रश्न असणार 50 मार्काला. दुसरा आहे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड म्हणजे गणित 35 प्रश्न 35 मार्काला. तिसरा आहे इंग्लिश लँग्वेज म्हणजे इंग्लिश असणार मित्रांनो 35 प्रश्न 35 मार्काला. तर मित्रांनो हे पहा मित्रांनो असं बघा. आणि प्रोफेशनल नॉलेज तर बघा सिव्हिल ऑर इलेक्ट्रिकल इंजिनियर ॲज द केस मे बी बघा 50 क्वेश्चन 100 मार्काला. असं मित्रांनो तुमचं जे 3 विषय जे असणार आहेत म्हणजे रिजनिंग गणित इंग्लिश याला टाईम भेटणार 90 मिनटं. आणि ते प्रोफेशनल नॉलेजचे सब्जेक्ट आहे मित्रांनो त्याचं बघा तुम्हाला भेटणार 45 मिनटं मित्रांनो. हे पहा मित्रांनो तुम्हाला टोटल याचे 45 मिनटं भेटतील ह्याचे. आणि खाली काय दिले क्वालिफाय इन नेचर अँड मार्क स्कोर विल नॉट बी रिकग्नाइज्ड फॉर अरायविंग ॲट द मेरिट. म्हणून बघा देअर विल बी नो निगेटिव्ह मार्क रॉंग मित्रांनो कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग ही एक्झामला नाही मित्रांनो. तर हा मित्रांनो झाला परीक्षेचा सिलेबस परिपूर्ण. नक्की कोणता विषय किती मार्काला आहे तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानुसार मित्रांनो तुमची तयारी करा. आणि सर्वात महत्त्वाचं कोणतेही मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नाही आहे एक्झामला. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण वयाची अट पाहू. हे बघा 1 ऑक्टोबर 2024 रोजी SC ST 5 वर्षाची सूट OBC 3 वर्ष सूट पदे क्रमांक 1 आणि 2साठी 21 ते 30 वर्षे मित्रांनो आहे मित्रांनो. आणि त्यात जर तुमची कॅटेगरी SC किंवा ST असेल 5 वर्षाची सूट. जर तुमची कॅटेगरी OBC मधून असाल 3 वर्षाची सूट मित्रांनो. तर पद क्रमांक 3 पहा 21 ते 40 वर्ष. जर तुमची त्यात पण कॅटेगरी SC किंवा ST असेल 5 वर्ष सूट आणि OBC असेल 3 वर्ष सूट. तर मित्रांनो आता ही झाली वयोमर्यादा. तुम्ही मित्रांनो 21 ते 40पर्यंत फॉर्म भरा मित्रांनो. फॉर्म तुम्हाला जे अप्लाय करायचं तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो. आता नोकरीचं ठिकाण मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे त्यामुळे मित्रांनो नोकरीचं ठिकाण राहणार आहे संपूर्ण भारत म्हणजे ऑल इंडिया तुम्हाला पोस्टिंग भेटणार मित्रांनो. ऑल इंडिया तुम्हाला नोकरी करावं लागणार. आता फी पहा मित्रांनो जनरल EWS OBCसाठी 750 रुपये फी आहे मित्रांनो. आणि SC ST PWD कोणत्याही प्रकारची फी नाही मित्रांनो. जर तुम्ही SC ST आणि PWD कॅटेगरीमध्ये येत असाल तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची फी भरायची नाही मित्रांनो. आणि जर जनरल EWS OBCमधून असाल 750 रुपये फी आहे मित्रांनो तुम्हाला. आता पहा मित्रांनो सर्वात महत्त्वाचा प्रश्न पगार किती राहील मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो तुमचा बेसिक बघा 48,480 तर बघा 85,920 हेपर्यंत जाऊ शकतं मित्रांनो. हे पूर्णपणे JR मध्ये मेन्शन केलं मित्रांनो. बघा दिस ऑफिशियल विल बी एलिजिबल फॉर DA भेटू शकतो HRA भेटणार CCA भेटणार PF भेटणार पेन्शन फंड भेटणार मित्रांनो. त्यात तुम्हाला अजून फॅसिलिटी पहा NPS LFC मेडिकल फॅसिलिटी लिव्ह ॲज पर रूल्स इन फोर्स फ्रॉम टाईम टू टाईम अँड सॅलरी अँड पर्स ॲज पर बँक सॅलरी स्ट्रक्चर. तर मित्रांनो तुम्हाला फायदा बघा त्यात अलाउन्स म्हणजे DA भेटणार HRA भेटणार CCA भेटणार तुम्हाला मेडिकल फॅसिलिटी भेटणार मित्रांनो. हे तुम्हाला पगार प्लस त्याची म्हणजे कोणती फॅसिलिटी मित्रांनो ज्याप्रमाणे इतर बँकेत फॅसिलिटी दिली जाते सेम त्या प्रकारे मित्रांनो तुम्हाला फॅसिलिटी भेटून जाणार मित्रांनो. आणि JR मला मित्रांनो मी मनात सांगत नाही हा JR मधला मित्रांनो स्क्रीनशॉट आहे तुम्हाला फक्त स्पष्ट करून सांगतो मित्रांनो. एकदम मस्त नोकरी आहे मित्रांनो. सेंट्रल गव्हर्नमेंटचा जॉब आहे मित्रांनो. तुम्ही आता अप्लाय करा मित्रांनो आणि नक्कीच तुमचे चांगले प्रयत्न करा आणि तुम्ही मित्रांनो ही पोस्टला लागून जा. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण पाहू महत्त्वाच्या तारखा कोणत्या आहेत. तर हे पहा ऑनलाईन अर्ज सुरू 24 नोव्हेंबर 2024 मित्रांनो. 24 नोव्हेंबर म्हणजे मित्रांनो अर्ज सुरू झालेला आहे. ऑनलाईन अर्ज शेवट मित्रांनो 12/12/2024 म्हणजे 12 डिसेंबर 2024 मित्रांनो. फक्त 17 ते 18 दिवस तुमच्या जवळच मित्रांनो. हे एकदम नंबर जॉब आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची पोस्ट आहे मित्रांनो. तुम्ही नक्कीच अप्लाय करा मित्रांनो. एकदम कमी वेळ आहे तुमच्याकडं मित्रांनो. अप्लाय करा चांगला जॉब आहे तुम्हाला पगार पण चांगले आहे त्यापर्यंत फॅसिलिटी पण चांगली आहे मित्रांनो. तर मित्रांनो काय नंतर काय सर्व्हर वगैरे चालणार नाही प्रॉब्लेम येतील ते मित्रांनो फॉर्म भरून घ्या तुमच्या. आता मी तुम्हाला कोणत्या पदाला किती रिक्त जागा आहेत आणि कास्टनुसार किती रिक्त हे पण तुम्हाला समजून सांगितलं आहे. तर तुमची शैक्षणिक पात्रता सांगितली तुमचं सिलेक्शन प्रोसेस कशी आहे ते सांगितलं आहे. परत तुम्हाला मित्रांनो लेखी परीक्षेचा सिलेबस कसा आहे म्हणजे तुम्हाला मित्रांनो जी विद्यार्थी मित्रांना पाहिजे असते ती अचूक माहिती मित्रांनो परिपूर्ण तुम्हाला मी सांगितलेली आहे. तुम्हाला एक्स्ट्रा माहिती बघण्याची काही गरज नाही मित्रांनो. तुम्हाला फक्त आता त्यानुसार तुमचा फॉर्म भरायचा आणि अभ्यास करायचा मित्रांनो. तर चला विद्यार्थी मित्रांनो आता फक्त बँकेची भरती सुटली. आता मागच्या वेळेस मी तुम्हाला एअरफोर्सची भरती सांगितली. तर मित्रांनो आता केंद्रीय असतील आपल्या राज्यातले असतील
किंवा खाजगी कंपनीत असेल कुठलीही भरती सुटू द्या मित्रांनो, आज भरती सुटली उद्या तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. तर आपला आणि मित्रांनो ही पूर्णपणे खरी अपडेट आहे, कोणत्याही प्रकारची मी मनात जोडत नाही मित्रांनो. GR मधलं बघून मी तुम्हाला स्पष्ट करून सांगतो मित्रांनो. तर हे पहा मित्रांनो, आता मित्रांनो भरती सुट्ट्याल तर तुम्हाला अपडेट्स पाहिजे असतील लगेच आणि अचूक आणि संपूर्ण माहिती. असं नाही मित्रांनो की सगळं, जर त्याला फिजिकल स्टँडर्ड फिजिकलची पण माहिती, रिटर्न असेल रिटर्नची माहिती, परिपूर्ण प्रत्येक सखोल माहिती. मित्रांनो तुम्हाला पगार, आता मी एवढं थंबनेल वगैरे टाकतो तर मित्रांनो प्रूफ सहित दाखवतो बाबा तुम्हाला मित्रांनो पगार बघा, पगार पण तेवढाच राहणार आहे. सिलेक्शन प्रोसेस कशी आहे, तुमची लेखी परीक्षेला कोणता सिलेबस आहे, परत कोणत्या विषयाला किती मार्क्स आहेत, त्याला टाईम किती आहे, परिपूर्ण माहिती तुम्हाला मित्रांनो अचूक माहिती भेटणार आपलं मराठी नोकरी यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो आपल्या जर कोणी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्कीच करा मित्रांनो. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.